तर नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला चिकनची ग्रेव्ही अगदी साध्या पद्धतीमध्ये कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हे मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून. तर त्याच्यासाठी लागणारा मसाला टमॅटो, आलं, लसूण, कांदा, जिरे, लवंग, दालचिनी आणि तीळ घेतली आहे. तर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेते मी आणि व्यवस्थित असं बारीक करून घेते. मी कढई ठेवले तापण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले. तेल तापल्यानंतर जो आपण बारीक केलेलं वाटण आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित असं. मी जे केलेलं वाटण आहे ना बारीक केलेलं मिक्सरमध्ये ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित असं परतून मसाला झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद टाकून घेते. आणि व्यवस्थित असं परतून घेते अजून एकदा. हा आहे चिकन मसाला, तो पण त्याच्यामध्ये मी टाकते आणि आणखीन एकदा परतते. मी त्याच्यामध्ये आता चटणी टाकून घेते. आम्ही जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी थोडीशी चटणी टाकली. त्याला आणखीन एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित असं. याला साईडनं तेल सुटले त्यामुळे हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. तर ते धुवून घेतलेलं चिकन आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे माझं चिकन आता टाकून झालेलं आहे. तर ते आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं 2 मिनटासाठी, त्याला मसाला लागेपर्यंत. आता व्यवस्थित असं परतून झालेलं आहे चिकन. तर त्याच्यामध्ये जे गरम करून पाणी ठेवलेलं आहे ना, गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चिकन शिजण्यासाठी मी हे पाणी टाकलेलं आहे. तर ते 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. तर याच्यावरती मी झाकण ठेवून घेते. झाकण ठेवून घेतलं. आता याला थोडी थोडी उकळी येते. आता ही चिकन शिजून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा तर चिकनची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.